Hello everyone. So our next chapter is channels and objectives of communication. Last topic आपण बघितला होता concept of communication. कम्युनिकेशनचे बेसिक्स बघितले होते आपण काही की जसं कम्युनिकेशन सिस्टीम कशी आहे किंवा कम्युनिकेशन सायकल काय आहे तर ते आपण बघितलं होतं. ह्याच्यामध्ये चॅनल्स आणि ऑब्जेक्टिव्ह की कोणते कोणते चॅनल्स यूज केले जातात किंवा त्याचे काय काय ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर ते बघूया. पहिला आहे इंट्रोडक्शन टू चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशनचे चॅनल काय काय आहेत तर त्याची डेफिनेशन अशी दिली आहे ती इन्फॉर्मेशन फ्लो इज रेफर टू ॲज कम्युनिकेशन. कम्युनिकेशन चॅनल्स रेफर्स टू दी वे दिस इन्फॉर्मेशन फ्लोज विदिन द ऑर्गनायझेशन अँड विथ अदर ऑर्गनायझेशन्स. आता सिंपल वर्ल्ड मध्ये आपण चॅनल कम्युनिकेशन चॅनल जर बघायचं झालं तर मीडियम काय आहे किंवा एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे इन्फॉर्मेशन कशी ट्रान्सफर केली जाते तर ते आहे चॅनल ऑफ कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल रिपोर्ट फ्रॉम लोअर लेवल मॅनेजर विथ स्लो अपवर्ड्स. आता लोअर लेवल मॅनेजर्स असतात तर ते मॅनेजरला रिपोर्ट जे आहेत तर ते सबमिट करतात. म्हणजे मीडियम काय आहे तर रिटर्न कम्युनिकेशन की रिपोर्ट त्यांनी तयार करून अपवर्ड कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये प्रोव्हाइड केला, त्यांच्या सिनियरला प्रोव्हाइड केला. फॉर एक्झाम्पल आम्ही सगळ्या टीचिंग स्टाफ जो आहे तर तो आमच्या एचओडी कडे जो काही रिपोर्ट असेल की लेक्चर्स किती झालेत किंवा सिलेबस किती झालाय तर तो सबमिट करतो. ठीक आहे, हे झालं चॅनल. आता त्याच्यातले काही पॉइंट्स बघूया आणि मग मी तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करत जाते. अ गुड मॅनेजर हॅज टू इन्स्पायर, स्टीर अँड ऑर्गनाइज हिज employees efficiently, and for all this the tool in his possession are spoken and written words. गुड मॅनेजर जो आहे तर तो इन्स्पायर करतो त्याच्या एम्प्लॉईजला, टीम मेंबर्सना. आता फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला विचारलं होतं बरेच जणांना की तुमचे हॉबीज काय आहेत तर खूप जणांनी सांगितलं की मला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटरेस्ट आहे. कोणी क्रिकेट खेळतंय, कोणी काय कबड्डी पण सांगितलं होतं कोणी. तर ठीक आहे, हा टीम गेम आहे. तर ह्या टीम गेम मध्ये बेस्ट कॅप्टन आपण कोणाला म्हणतो तर ज्याला आपली टीम जी आहे तर ती एकत्र ठेवता येते. प्रत्येकाला त्याचा त्याचा रोल समजावून सांगितला जातो की तुला काय करायचंय. एखादा बॉलर खूप चांगला असतो, एखादा बॅट्समन म्हणून चांगला असतो, एखादा अंपायर म्हणून सुद्धा चांगलं काम करू शकतो किंवा फिल्डिंग किंवा विकेट किपर म्हणून काम करू शकतो. मग ह्या क्वालिटीज आयडेंटिफाय करून टीम मेंबर्स मध्ये पण कॉन्फ्लिक्ट न होता तो त्या टीम मेंबरला मॅनेज करतो. म्हणजे त्याचं कम्युनिकेशन तो छान ठेवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे मॅनेजरचं एक्झाम्पल दिलं त्यांनी, तुम्हाला कळावं म्हणून आपण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीचं एक्झाम्पल कन्सिडर केलं. नेक्स्ट आहे breakdown in the communication channel leads to an inefficient flow of information. तर ब्रेकडाऊन इन कम्युनिकेशन मध्ये समजा आपण आता ऑनलाईन लेक्चर्स घेतोय, ह्याच्यामध्ये जर इंटरनेट मुळे इंटरप्शन आलं किंवा इंटरनेट बंद झालं तर तुम्हाला ते लेक्चर इंटरप्ट होणार आहे. माझं फुल सेंटेन्स किंवा एखादा पॉइंट कव्हर झालाय आणि तो तुम्हाला दिसला नाहीये, तुमच्या इंटरनेटला प्रॉब्लेम आला असेल तर कम्युनिकेशन ब्रेक झालं. मी तुम्हाला काय सांगितलं हे तुम्हाला कळणार नाही त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये. नेक्स्ट आहे एम्प्लॉईज आर अनअवेअर of what the company expects from them. They are uninformed of what is going on in the company. जर एम्प्लॉईज ना कळलंच नाही की ऑर्गनायझेशन मध्ये काय चाललंय. समजा आता ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये बऱ्याच कंपनी ज्या आहेत तर त्या खूप लॉसला चालल्यात.
कारण एम्प्लॉईजना पे करावं लागतंय. प्रॉफिटॅबिलिटी काहीच नाहीये, सेल होत नाहीये काही प्रॉडक्ट्सचा, मॅन्युफॅक्चरिंग बंद आहे. सप्लायर्स प्रोव्हाईड करत नाहीयेत जे काही रॉ मटेरियल असेल ते, किंवा बायर्स सुद्धा तितके डिमांडिंग नाहीयेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या ऑर्गनायझेशन मध्ये काय होतंय ह्याची किमान कल्पना जी आहे तर ती एम्प्लॉईला असायला पाहिजे. तर हे मीडियम आहे, किंवा जर ही व्यवस्थित प्रोव्हाईड केली गेली नाही समजा मॅनेजमेंटने एम्प्लॉईला विश्वासात घेऊन काही गोष्टी समजावल्या नाहीत, सांगितल्या नाहीत, तर त्यापेक्षा जर त्यांना त्या गोष्टी बाहेरून कळल्या, तर त्याच्या सोबत जे रुमर्स किंवा फेक इन्फॉर्मेशन जी स्प्रेड होत जाईल, तर ती खूप जास्त हार्मफुल असेल. ठीक आहे. मग त्याच्यापेक्षा मॅनेजमेंटने, मॅनेजरने जे काही सुपेरियर आहेत, तर त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईशी प्रॉपर कम्युनिकेशन केलं, तर त्यांच्यामधलं बॉन्डिंग आहे किंवा कंपनी जे कुठल्या सिच्युएशन मध्ये किंवा सफर होत असेल, तर ते त्याला एम्प्लॉई जे आहेत तर ते सपोर्ट करू शकतात. नेक्स्ट आहे, as a result they become suspicious of motives and any change in the organization. की एम्प्लॉईजना जर माहिती नसेल तर त्यांना मोटिव्हच कळणार नाही. आता हाफ सॅलरी प्रोव्हाइड केली जाते काही एम्प्लॉईजना, काही ऑर्गनायझेशन करतायत असं. तर त्याच्या मागचं रिझन काय आहे तर हे कळायला हवं. ते जर रिझन प्रॉपरली त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, तर मग एम्प्लॉईज जे आहेत तर ते नाराज होतील. ठीक आहे. मग स्ट्राईक सारख्या गोष्टी ज्या आहेत किंवा मोर्चे, संप, घोषणा, घेराव ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. नेक्स्ट पॉइंट आहे, कंपनीज पॉलिसीज आणि एनी अपकमिंग चेंजेस जे आहेत तर ते प्रत्येक एम्प्लॉईला कळले पाहिजेत. आणि म्हणून जेव्हा एखादा नवीन एम्प्लॉई जॉईन होतो ऑर्गनायझेशन मध्ये, तर तेव्हा HR टीम जी आहे तर त्याला इंडक्शन प्रोग्राम मध्ये ती ऑर्गनायझेशन काय आहे तर हे आधी समजावून सांगितलं जातं. त्याचे मोटिव्ह काय आहेत, विजन मिशन काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, रोल्स आहेत, त्यांना कशा पद्धतीने काम करायचंय, टार्गेट्स कशी असणार आहेत, कसं मॅनेज करायचंय क्लायंट्सना, ह्या गोष्टी ट्रेनिंग थ्रू प्रोव्हाइड केल्या जातात. आता नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ कम्युनिकेशन चॅनल. आता ही डायग्राम नीट बघा. कम्युनिकेशन चॅनल मध्ये दोन मेन पॉइंट आहेत, टाइप्स आहेत, एक फॉर्मल आणि एक इनफॉर्मल. फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये 3 सब पॉइंट्स आहेत, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, डायगोनल. आणि इनफॉर्मल मध्ये ग्रेप वाईन कम्युनिकेशन. आता आपण वन बाय वन बघूया की व्हर्टिकल काय आहे, हॉरिझॉन्टल काय आहे आणि डायगोनल काय आहे. फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय आहे तर फॉर्मल कम्युनिकेशन channel transmits information such as the goals, policies, procedures of an organization. Messages in this type of communication channel flow a chain of command. This means information flow from manager to his subordinates, and they in turn pass on the information to the next level of staff. The formal communication जर आपण बघितलं तर फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये काय आहे तर हे एक चॅनल आहे फॉर्मल कम्युनिकेशनचं, की त्याला स्पेसिफिक काही मीडियम्स यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल फॉर्मल कम्युनिकेशन आपण जेव्हा तुम्ही स्कूल किंवा कॉलेजमध्ये असता किंवा एखाद्या ऑफिस मधलं एन्व्हायरमेंट बघितलं आपण, तर एखादा एम्प्लॉई त्याच्या सबऑर्डिनेटशी किंवा त्याच्या बॉसशी, मॅनेजरशी जर कम्युनिकेट करत असेल तर ते फॉर्मल कम्युनिकेशन असतं. समजा एखादं लिव्ह ऍप्लिकेशन आहे किंवा एखादी कंप्लेंट आहे तर ते फॉर्मल कम्युनिकेशन झालं, कारण त्याला पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे. आता
तुम्हाला 10th किंवा 12th सुद्धा लेटर रायटिंग हा पार्ट होता. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही फॉर्मल लेटर्स जे आहेत तर ती तुम्ही बघितली असतील की त्याचा फॉर्मॅट ठरलेला असतो. की लेटर कोणाला लिहायचंय, त्याच्यामध्ये कंटेंट काय काय असायला हवा. त्याच्यानंतर त्या लेटरची लँग्वेज जी आहे तर ती कशी असायला हवी. त्याच्यानंतर आपण पहिल्या टॉपिक मध्ये बघितलं की आपण पंक्च्युएशन मार्क्स जे आहेत म्हणजे कॉमा असेल, फुल स्टॉप आहे किंवा इझी लँग्वेज आहे तर ती यूज केली गेली पाहिजे. तर हे सगळं फॉर्मल कम्युनिकेशन चॅनल मध्ये होतं. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघायला गेलं तर एक्झाम्पल ऑफ फॉर्मल कम्युनिकेशन चॅनल इज company's newsletter, which gives employees as well as its clients a clear idea of company's goals and vision. आता आपल्या कॉलेजचं पॅम्पलेट जर तुम्ही बघितलं असेल किंवा BMS चं जे बुक तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं की त्याच्यामध्ये सिलेबस असतो, फीचं स्ट्रक्चर असतं, फॅकल्टीची इन्फॉर्मेशन असते. तर तुम्हाला ते फॉर्मल कम्युनिकेशन आहे की क्लायंट्स आहेत किंवा एम्प्लॉईज जे आहेत तर त्यांना कळलं पाहिजे की कंपनीचे विजन, मिशन किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. याच्यानंतरचा पॉइंट आहे, इट ऑल्सो इन्क्लुड्स द ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन विथ रिगार्ड ऑफ मेमो रिपोर्ट्स, डायरेक्शन्स, scheduled meetings in the chain of command. आता एखादी मीटिंग असते तर असं नाही होत की हा आता मीटिंग आहे चला मीटिंगला. नाही, त्याला एक शेड्यूल असतं. त्याचा आता तुमचे जसे लेक्चर्स आम्ही शेड्यूल करतो, ठीक आहे. तशा मीटिंग शेड्यूल केलेले असतात. त्याच्या नोटीस ज्या आहेत तर त्या प्रत्येक पर्सन पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्या रिगार्डिंग पर्सनची साइन त्याच्यावर असायला लागते. हे फॉर्मॅलिटीज आहेत. त्या चेन ऑफ कमांड नुसार त्या वर्क होत असतात. समजा सुपेरियर अथॉरिटी जी आहे तर ती ती नोटीस जी आहे तर ती अप्रूव्ह करते, त्याच्यावर साइन असते त्यांची. त्याच्यानंतर मीटिंगचे जे कोणी मेंबर्स आहेत तर त्या मेंबर्सना ती रिसीव्ह झाली त्याची साइन करावी लागते. त्यांना ती त्यांच्यापर्यंत ते मीटिंगचा टाइम आहे, डे आहे, डेट आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह किंवा आपण अजेंडा जो आहे मीटिंगचा की मीटिंग मध्ये टॉपिक काय असणार आहे. तर ह्या गोष्टी त्यांना पोहोचल्या पाहिजेत. तर हे झालं फॉर्मल कम्युनिकेशन. मीटिंग झाल्यानंतर त्याच्यावर रिपोर्ट बनवावा लागतो की जो अजेंडा होता तर तो अजेंडा कंप्लीट झालाय का, मीटिंग कशासाठी घेतली होती, तर त्याच्यामधून काय काय सोल्युशन जे आहे किंवा कन्क्लुजन जे आहे तर ते मिळालंय. त्याच्यानंतर आहे अ बिझनेस प्लॅन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे, अॅन्युअल रिपोर्ट्स, एम्प्लॉईज मॅन्युअल, रिव्ह्यू मीटिंग्स आर फॉर्मल कम्युनिकेशन चॅनल. आता कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे मध्ये तुम्ही एखाद्या कस्टमरला जाऊन असं विचारू शकता का की हो तुम्हाला आमचं प्रोडक्ट कसं वाटलं, तुम्हाला तुम्ही आमचं प्रॉडक्ट युज करता का किंवा आमचं हे प्रॉडक्ट युज करून बघा. असं जर तुम्ही कुठल्याही कस्टमरकडे किंवा कुठल्याही पर्सनकडे गेलात तर ते तुम्हाला सिरियसली घेणारच नाहीत. उलट तुमच्या कंपनीचं किंवा तुमचं बॅड इम्प्रेशन पडेल त्यांच्यावर. त्याच्यामुळे कुठल्याही म्हणजे अगदी मॉलमध्ये सुद्धा जेव्हा ते कस्टमरचा सर्व्हिस करत असतात की तुम्हाला ते एक छोटीशी स्लिप देतात, त्याच्यावर तुम्हाला ईमेल आयडी, मोबाईल नंबर वगैरे लकी ड्रॉ आहे सांगून ते फिलअप करायला सांगितलं जातं. तर तो सॅटिस्फॅक्शन सर्व्हे असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की किती लांबून किंवा किती कस्टमर्स तिथे येतायत. त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. तर मग असे वेगवेगळे फॉर्म असतात. मग ते फॉर्मल सिस्टीम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अॅन्युअल रिपोर्ट्स जे आहेत तर ती सुद्धा एक फॉर्मल सिस्टीम आहे. त्याच्यानंतर बिझनेस प्लॅन आहे, की बिझनेस प्लॅन मध्ये नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व्ड असतात. लाइक बिझनेस कशाचा रिलेटेड करायचा आहे, त्याचं मार्केट काय असणार आहे, माझं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कसं होणार आहे, त्याच्यासाठी मला किती लोक लागतील वर्क करण्यासाठी, म्हणजे नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत.
त्याचं बिझनेसची प्लेस कुठली सिलेक्ट करायला लागेल, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती लागेल, त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन काय करावं लागेल, हे सगळं मला फॉर्मली करावं लागतं. इन्फॉर्मल वेने आपल्याला बिझनेस करता येईल का? समजा एखाद्या माणसाकडे मी गेले, मला बिझनेस करायचा आहे, मला 5 लाख रुपये हवेत. त्या माणसाने सांगितलं, ठीक आहे, मी तुला उद्या 5 लाख रुपये देतो. आणि त्यांनी मला पैसेच दिले नाहीत आणि नंतर तो मला सांगायला लागला, की तुझ्याकडे मी पैसे दिले होते बिझनेससाठी, तर माझा पण शेअर आहे. मग अशा पद्धतीने कामं होतील का? तर नाही होणार. बिझनेसेस जे आहेत तर ते कम्प्लिटली फॉर्मल आणि लीगल डॉक्युमेंटेशन जे आहे तर ते मेंटेन करावं लागतं. नेक्स्ट आहे the perfect network is one which contain communication channels such as upward, downward and horizontal. तर अपवर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय? तर एखादा एम्प्लॉई जो आहे तर तो त्याच्या सुपरवायझर कडे कम्युनिकेट करेल. सुपरवायझर जो आहे तर तो एक्झिक्युटिव्ह कडे कम्युनिकेट करेल. एक्झिक्युटिव्ह ज्युनियर मॅनेजर कडे आणि ज्युनियर मॅनेजर सिनियर मॅनेजर कडे. हे अपवर्ड कम्युनिकेशन झालं. डाउनवर्ड कम्युनिकेशन बरोबर रिव्हर्स की मॅनेजर जो आहे तर तो ज्युनियर मॅनेजर कडे, ज्युनियर मॅनेजर एक्झिक्युटिव्ह कडे, मग एम्प्लॉई कडे. हे डाउनवर्ड कम्युनिकेशन. हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन काय आहे? तर एकाच लेवलला वर्क करणारे एम्प्लॉई जे आहेत, आता टीम मेंबर्स जे आहेत तर ते एकमेकांशी कम्युनिकेट करतील, ते हॉरिझॉन्टल लेवलला कम्युनिकेट करतील. फॉर एक्झाम्पल आम्ही स्टाफचं जर एक्झाम्पल घेतलं तर आता तुम्हाला सगळ्यांची नावं माहितीत बऱ्यापैकी. तर मी आहे, दीपक सर आहेत, मुलाजी सर आहेत, भोसले मॅडम आहेत. तर हे आमच्यात कम्युनिकेशन झालं तर ते हॉरिझॉन्टल लेवलला कम्युनिकेशन झालं. ठीक आहे. तेच आम्ही जर भोसले सरांशी कम्युनिकेट करायला गेलो तर ते अपवर्ड कम्युनिकेशन झालं. त्यांनी आमच्याशी कम्युनिकेट केलं तर ते डाउनवर्ड कम्युनिकेशन झालं. ठीक आहे. आता इन डिटेल बघणार आहोत व्हर्टिकल communication. Vertical communication is also called as two-way communication because in this communication the management can give directions, send information downward and receive periodic information from subordinates about the effectiveness of their directives as well as the progress of organization. आता व्हर्टिकल कम्युनिकेशन जे आहे तर ते टू वे कम्युनिकेशन म्हणून पण कन्सिडर केलं जातं. व्हर्टिकल कम्युनिकेशन मध्ये व्हर्टिकल म्हणजे आपण स्ट्रेट उभी लाईन कन्सिडर करतो. ठीक आहे. व्हर्टिकल तर त्याच्यामध्ये अपवर्ड आणि डाउनवर्ड दोन्ही कम्युनिकेशन सिस्टीम येतात. तर त्याच्यामुळे ते टू वे कम्युनिकेशन सिस्टीम म्हणून कन्सिडर केलं जातं. मग ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सेंड केली जाते म्हणजे अपवर्ड कम्युनिकेशन झालं किंवा रिपोर्ट मागवले जातात म्हणजे डाउनवर्ड कम्युनिकेशन झालं. एखादी कंप्लेंट फाईल केली जाते अपवर्ड कम्युनिकेशन झालं. एखादा डिसिजन सांगितला जातो म्हणजे डाउनवर्ड कम्युनिकेशन झालं. व्हर्टिकल कम्युनिकेशन इन अदर वर्ड्स मीन अपवर्ड अँड डाउनवर्ड कम्युनिकेशन. मी ऑलरेडी सांगितलंय. त्याच्यानंतर डाउनवर्ड आणि अपवर्ड कम्युनिकेशनचे मीनिंग आहे, डेफिनेशन आहे, when communication flows from higher level of authority to lower level of authority is downward communication. ठीक आहे. Upward communication is when it flows from lower level authority to the higher level authority is upward communication. आता ही डायग्राम मध्ये बघू शकता तुम्ही जनरल मॅनेजर, सेक्शन मॅनेजर, सुपरवायझर, वर्कर्स. हे अपवर्ड कम्युनिकेशन आहे. वर्करने सुपरवायझरला इन्फॉर्म केलं, सुपरवायझरने सेक्शन मॅनेजरला, सेक्शन मॅनेजरने जनरल मॅनेजरला. वाईस वर्सा डाउनवर्ड कम्युनिकेशन सिस्टीम जनरल मॅनेजरने एखादा डिसिजन पास केला असेल तर तो सेक्शन मॅनेजरला सांगितला, त्यांनी सुपरवायझरला आणि मग वर्कर्स आणि एक्झिक्युटिव्हला. आता कम्युनिकेशनचे मेरिट्स अँड डिमेरिट्स आहेत व्हर्टिकल कम्युनिकेशनचे. तर ते बघूया.
कन्व्हेइंग मेसेज टू सबऑर्डिनेट. आता तुमचा सबऑर्डिनेट जो आहे तर त्याला कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला ह्याची गरज आहे. मग त्याच्यामध्ये सजेशन्स असतील, कंप्लेंट्स असतील, रिकमेंडेशन असतील, तर ते तुम्ही कसे कम्युनिकेट करणार आहात? कारण तुमची जी पोझिशन आहे, वर्किंग पोझिशन किंवा अथॉरिटीज आहेत, तर त्या वेगवेगळ्या लेव्हलला काम करत असतात. त्याच्यामुळे व्हर्टिकल कम्युनिकेशन तिथे इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. नेक्स्ट आहे मेंटेन गुड लेबर मॅनेजमेंट रिलेशन. ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट आणि लेबर यांच्यातलं जे कम्युनिकेशन सिस्टीम आहे तर ती प्रॉपरली फ्लो झाली की ह्यांच्या वर्कर्सच्या कंप्लेंट्स ज्या आहेत तर त्या मॅनेजमेंट पर्यंत प्रॉपरली पोहोचल्या किंवा मॅनेजमेंटने वर्कर्स साठी काही एम्प्लॉई वेलफेअर फॅसिलिटीज प्रोव्हाइड केली किंवा त्यांच्याशी कम्युनिकेट केलं की तुम्हाला काही गरजेचं आहे का किंवा तुम्हाला अजून काही वर्किंग मध्ये काही चेंजेस हवेत का किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी हेल्प होऊ शकते की त्यांच्यातले रिलेशन जे आहे तर ते चांगलं बिल्ड होऊ शकतं. नेक्स्ट आहे मेंटेन्स ऑर्गनायझेशनल डिसिप्लिन. ही तुमची जी चेन ऑफ अथॉरिटी आहे तर ती मेंटेन केली जाते. हायरार्कीने तुम्ही कम्युनिकेट करता. असं होत नाही की डायरेक्ट वर्कर जो आहे तर तो डिरेक्टली मॅनेजरकडे गेलाय म्हणजे डिसिप्लिन फॉलो केले जात नाही. मधले जे चेन ऑफ कमांड मधले मेंबर्स आहेत की त्याचा सुपरवायझर असेल, मधला ज्युनियर मॅनेजर आहे तर त्यांना त्या गोष्टी माहितीच नाहीयेत ते ज्या डायरेक्ट मॅनेजर पर्यंत पोहोचल्यात. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये डिसिप्लिनच मेंटेन केला जाणार नाही. काही गोष्टी ज्या मॅनेजरियल लेवल पर्यंत किंवा सुपरवायझर पर्यंत सॉल्व्ह होणाऱ्या असतील तर त्या होणार नाहीत. नेक्स्ट आहे एक्सप्लेन पॉलिसीज अँड प्लॅन्स. पॉलिसीज अँड प्लॅन्स जे आहेत तर ते सुपर लेवलचे एम्प्लॉईज जे आहेत तर ते अपकमिंग मेंबर्स जे आहेत किंवा जसं मी मगाशी म्हटलं की HR डिपार्टमेंट जे आहे तर ते न्यू एंट्रंटला त्या कन्व्हे करतं पॉलिसी म्हणजे अप्पर लेवल टू लोअर लेवल. इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग. एकतर अपवर्ड कम्युनिकेशन बघितलं तर त्याच्यामध्ये कंप्लेंट्स आहेत, सजेशन्स आहेत आणि डाऊनवर्ड मध्ये बघितलं तर डिसिजन जो आहे तो काय झालाय तर तो इन्फॉर्म करणं की हा डिसिजन ठरलेला आहे. त्याच्यासाठी एक असतं. त्याच्यानंतर हेल्प्स इन डिसेंट्रलायझेशन. डिसेंट्रलायझेशन डिसिजन मेकिंग मध्ये ब्रेन स्टॉर्मिंग ही मेथड येईल तुम्हाला की प्रत्येकाच्या आयडियाज आहेत, सजेशन आहेत, क्वेश्चन्स आहेत, डाउट्स आहेत तर ते कन्सिडर करून मग एक डिसिजन घेतला जातो. नेक्स्ट आहे अवॉइड बायपासिंग. याच्यामध्ये जे रुमर्स स्प्रेड होतात किंवा फेक इन्फॉर्मेशन स्प्रेड होते मग त्याच्यापेक्षा जी फॉर्मल कम्युनिकेशन सिस्टीम थ्रू की ठीक आहे की बाबा कंपनी लॉस मध्ये चालली आहे, काही दिवस वर्कर्सना कमी पगार मिळेल किंवा त्यांना जास्त काम करावं लागेल. नेक्स्ट आहे मेंटेन्स चेन ऑफ कमांड. चेन ऑफ कमांड मी सांगितलं की जी कम्युनिकेशन सिस्टीम आहे किंवा लाईन ऑफ अथॉरिटी आहे तर ती फॉलो केली जाते की वर्करचा रिपोर्टिंग कोणाला करायचं आहे तर ते पर्सन ठरलेले असतात. म्हणजे एम्प्लॉईचा बॉस कोण असतो, त्याच्यानंतर सुपर बॉस कोण असतो, मॅनेजर कोण असतो, अकॉर्डिंगली ते कम्युनिकेट करत जातात. नेक्स्ट आहे असाइनिंग जॉब्स अँड इव्हॅल्युएटिंग परफॉर्मन्स. जॉब असाइन करायला खूप इझी जातं की मॅनेजर जो आहे तर तो टीम मेंबर्सना जॉब अलोकेट करतो, त्यांना असाइन करतो की कुठल्या एम्प्लॉईनी काय जॉब करायचा आहे. तर हे सुद्धा व्हर्टिकल कम्युनिकेशन मध्ये येतं. पण त्याची जी अथॉरिटी किंवा त्याचं डेसिग्नेशन कन्सिडर करता तो लोअर डेसिग्नेशनला त्या कमांड्स देत असतो. नेक्स्ट आहे इन्क्रीज इफिशियन्सी. त्या इफिशियन्सी मध्ये आपण बघायला गेलं तर एखाद्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स जो आहे तर तो अनालाइज करणं, ऑब्झर्व करणं हे कोणाचं काम आहे तर सुपरवायझरचं. तर सुपरवायझर त्या एम्प्लॉईला
फीडबॅक देतो किंवा त्याच्यामध्ये काही करेक्शन्स असतील तर तो सांगतो आणि अकॉर्डिंगली एम्प्लॉई जे आहे त्याच्यातले डाउट्स असतील तर ते सुपरवायझरला सांगतो आणि ह्याच्या थ्रू काय होतं की इफिशियन्सी लेवल जी आहे तर ती इन्क्रीज होत जाते. नेक्स्ट आहे डिमेरिट्स ऑफ व्हर्टिकल कम्युनिकेशन. डिले प्रोसेस आहे, एकतर लाईन ऑफ चेन जी आहे, म्हणजे एखाद्या वर्करला किंवा एम्प्लॉयला काही प्रॉब्लेम आहे, कंप्लेंट आहे, तर तो ती कंप्लेंट त्याच्या सिनियरला सांगणार. म्हणजे समजा सुपरवायझर असेल, सुपरवायझर ज्युनियर मॅनेजरला सांगणार, ज्युनियर मॅनेजर सिनियर मॅनेजरला सांगणार आणि मग नंतर त्यांच्याकडून परत सिनियर कडून ज्युनियर मॅनेजरकडे, मग सुपरवायझरकडे आणि मग त्या एम्प्लॉईकडे. अशा कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये वेळ जाणार आहे. त्याच्यानंतर आहे डिस्टर्बिंग डिसिप्लिन, की त्याच्यामध्ये जर काही डाऊटफुल असेल, फॉर एक्झाम्पल की माझा सुपरवायझर जर प्रॉपरली माझं डाऊट आहे, कंप्लेंट आहे, तर ती सॉल्व्ह करू शकत नाही. हा डाऊट मला असेल, तर मी डिरेक्टली मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करेन. म्हणजे ह्याच्यामध्ये चेन ऑफ कमांड जी आहे, तर ती ब्रेक झाली. मी मधले जे मेंबर्स होते, लाईन ऑफ अथॉरिटी, तर त्या डिलीट केल्या आणि डिरेक्टली मी माझ्या मॅनेजरशी बोलले म्हणजे सुपर बॉसशी. त्याच्यानंतर इफिशियन्सी रिड्युसेस, की जर ह्याच्यामध्ये जसजसं कम्युनिकेशन सिस्टीम आहे, मग ह्याच्यामध्ये काही डिसिजन्स घ्यायचे असतील, तर त्याच्यातली इफिशियन्सी जी आहे, तर ती कमी होऊ शकते. म्हणजे एखादी कंप्लेंट केलीये, ती मॅनेजर पर्यंत पोहोचणार किंवा ओनर पर्यंत पोहोचणार, सीईओ पर्यंत आणि सीईओ डिसिजन देऊन ती कंप्लेंट पुन्हा सॉल्व्ह होईपर्यंत त्याच्यातलं जी इफिशियन्सी जी आहे किंवा वर्किंग कल्चर जे आहे तर ते डिस्टर्ब झालेलं असतं. त्याच्यानंतर लॉस ऑर डिस्टॉर्शन ऑफ इन्फॉर्मेशन, की आपण कम्युनिकेशनचा गेम बघितला असेल. फॉर एक्झाम्पल, ए पर्सननी बी पर्सनला काही एक सेंटेन्स सांगितलं असेल किंवा एखादी इन्फॉर्मेशन शेअर केली असेल, तर सी पर्सनला ती इन्फॉर्मेशन शेअर करताना त्याच्यातला काही पार्ट जो आहे तर तो डिलीट केला जातो, काही मॉडिफाईड केला जातो आणि काही ऍड केला जातो. म्हणून आपण काही तुमचे मित्र-मैत्रिणी असतील, काही जणांना सांगतो की तू इन्फॉर्मेशन नीट सांगत नाही. ठीक आहे. म्हणजे त्याच्यातला मेन पार्ट कदाचित तो पर्सन गाळून सांगत असेल. तर तो स्वभावाचा सुद्धा भाग असतो किंवा काही जणांना आपण असं कन्सिडर करतो की तू मीठ मसाला लावून सांगतोस. ठीक आहे. तर डिस्टॉर्शन ऑफ इन्फॉर्मेशन, देन रिड्युसेस रिलेशनशिप, की जर लाईन ऑफ कमांड जी आहे तर तीच फॉलो केली जात नसेल, तर त्यांच्यात रिलेशनशिप बिल्ड होणार नाही किंवा एम्प्लॉई आणि सुपरवायझर मध्ये रिलेशन चांगलं राहील. पण वरचे जे अथॉरिटीज आहेत, म्हणजे मॅनेजर आहेत, ज्युनियर मॅनेजर आहेत, तर त्यांच्याशी रिलेशन जे आहे तर ते राहणार नाही एम्प्लॉईचं. कारण त्यांच्यात कम्युनिकेशनच होणार नाही. त्याच्यानंतर स्लोनेस ऑफ सिस्टीम, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग सिस्टीम आहे ही व्हर्टिकल कम्युनिकेशन. त्याच्यानंतर नेग्लिजन्स ऑफ सुपरवायझर्स. आता प्रत्येक कंप्लेंट जी आहे तर ती सुपरवायझर पुढे सांगणार आहे का? कम्युनिकेट करणार आहे का? तर नाही. त्याच्यातले त्याला जे वाटणार आहे तर तेवढ्याच कंप्लेंट्स तो पुढे त्याच्या अथॉरिटीज ज्या आहेत रिगार्डिंग अथॉरिटीजकडे कन्वे करणार आहे, की अशा-अशा कंप्लेंट आहेत वर्करच्या. तर त्या बल्कमध्ये किंवा खूप जास्त असतील तरच सांगितल्या जातील, नाहीतर त्या निग्लेक्ट केल्या जातात. ठीक आहे. थांबूया आपण इथे. तुम्हाला जर काही डाउट असतील ह्याच्यामध्ये तर विचारा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तर तो नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण. आणि तुम्हाला अजून एक मला असाइनमेंट द्यायची आहे, किंवा अ, व त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर कम्युनिकेशन चॅनल जे आहे तर ते
तुम्हाला कम्युनिकेशन चॅनलची सायकल जी आहे, तर ती तुम्हाला ड्रॉ करायची आहे तुमच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे? आणि ती मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगेन, की त्या कम्युनिकेशन चॅनलमध्ये आपण काय-काय करणार आहोत. जसं मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये बोलले होते, की आपण काही टास्क करणार आहोत. ठीक आहे? पण ती तुमच्या नोटबुकमध्ये असायला हवी. आत्ता आपण जे काही पॉइंट शिकवून झालेत, तर ते सुद्धा तुम्ही नोट डाउन करून घ्या. थँक यू.